नमस्कार. जरा विचार करा. एक असा अदृश्य शत्रू जो रोज आपल्या घरातल्या पाण्यामधून आपल्याजवळ येतोय आणि ज्याच्यावर आपल्याकडच्या कोणत्याही आधुनिक औषधाचा परिणाम होत नाहीये. नाही, हे काही सायन्स फिक्शन सिनेमाची गोष्ट नाहीये. हे आहे सुपर बग्सचं वास्तव. आणि आज आपण याच पाण्याखाली लपलेल्या धोक्याबद्दल बोलणार आहोत. आपण रोज जे पाणी वापरतो, मग ते नळाला येणारं असो किंवा आपल्या शहरातून वाहून जाणारं सांडपाणी, कधी विचार केलाय त्यात नक्की काय लपलेलं असतं? वरवर स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यातही असे सूक्ष्मजीव असू शकतात जे एका खूप मोठ्या संकटाची सुरुवात आहेत. हे सूक्ष्मजीव म्हणजे असे बॅक्टेरिया ज्यांनी औषधांना हरवण्याची कलाच जणू अवगत केली आहे. आणि आज आपण अचानक हा विषय का बोलतोय? कारण नुकताच एक अभ्यास समोर आलाय. आणि ह्या अभ्यासाने काय केलंय माहितीये? त्यांनी पहिल्यांदाच फर्स्ट टाइम एव्हर भारतातल्या शहरांमधल्या सांडपाण्याचा एक नकाशा बनवलाय. पण हा कसला नकाशा आहे? हा आहे अशा सूक्ष्मजंतूंचा नकाशा ज्यांना कुठलंच औषध लागू पडत नाही. हा फक्त एक नकाशा नाही, तर भविष्यातल्या आरोग्य संकटाचीही एक प्रकारे ब्लूप्रिंटच आहे. तर मग हा सुपर बग मॅप आपल्याला नक्की काय दाखवतो? तो आपल्याला हे दाखवतो की आपल्या सांडपाण्याच्या सिस्टीममध्ये, म्हणजे शहराच्या नसानसांमध्ये, हे सुपर बग्स कुठे आणि किती पसरले आहेत. हे असं आहे जणू काही शहराच्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरलेल्या इन्फेक्शनचा आपण एक्सरेच काढलाय. ओके, तर हा नकाशा तर आहे, पण त्यात नेमकं काय दिसतंय हे कळायला आपल्याला आधी अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे नक्की काय भानगड आहे हे सोप्या भाषेत समजून घ्यावं लागेल. यालाच शॉर्टमध्ये AMR असंही म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे सूक्ष्म जंतूंनी मिळवलेली एक अभेद्य ढाल, एक प्रकारची सुपरपॉवर. म्हणजे जेव्हा बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगससारखे सूक्ष्म जंतू स्वतःमध्ये असे बदल करून घेतात की त्यांना मारण्यासाठी बनवलेली औषधं त्यांच्यावर परिणामच करत नाहीत. आणि यामुळे होतं काय, तर साध्यातलं साधं इन्फेक्शनसुद्धा इतकं गंभीर होऊ शकतं की त्यावर उपचार करणं जवळपास अशक्य होऊन बसतं. आणि हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपण जेव्हा AMR म्हणतो तेव्हा फक्त अँटीबायोटिक्सबद्दल बोलत नाही आहोत. अँटीमायक्रोबियल्समध्ये बॅक्टेरियासाठीची अँटीबायोटिक्स, व्हायरससाठीची अँटीव्हायरल्स, फंगससाठीची अँटीफंगल्स आणि अगदी परजीवी जंतूंसाठीची अँटीपॅरासायटिक्स या सगळ्यांचा समावेश होतो. आणि सगळ्यात मोठा धोका काय माहितीये? हे सगळेच सूक्ष्मजीव आता उलट आपल्यावरच भारी पडायला लागलेत. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न. हे लहानसे, डोळ्यांना न दिसणारे बॅक्टेरिया एवढ्या शक्तिशाली औषधांना हरवतात तरी कसे? काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी? चला, त्यांची ही युद्धनीतीच समजून घेऊया. हे बघा, हे किती स्मार्टली काम करतात. पहिली गोष्ट, ते स्वतःभोवती एक मजबूत भिंत बांधून घेतात, म्हणजे औषधाला एंट्रीच नाही. दुसरं, समजा औषध चुकून आत आलंच तर ते असे खास केमिकल्स किंवा एन्झाईम्स तयार करतात जे त्या औषधाचे अक्षरशः तुकडे तुकडे करून टाकतात. आणि तिसरी, जी सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे, ते म्हणजे ही त्यांची डिफेन्स सिस्टम, म्हणजे हे रेझिस्टन्स जीन्स. ते फक्त त्यांच्या पुढच्या पिढीला नाही देत, तर आजूबाजूच्या दुसऱ्या बॅक्टेरियांना सुद्धा शेअर करतायत. जणू काही व्हॉट्सॲपवर डिफेन्स प्लॅन फॉरवर्ड करतायत. पण एक मिनिट, बॅक्टेरियांना ही सुपर पॉवर मिळते कशी? याला जबाबदार कोण? दुर्दैवाने याचं उत्तर आपल्याच काही चुकांमध्ये आणि आपल्या सिस्टीममध्येच दडलेलं आहे. ही स्लाईड म्हणजे आपल्यासाठी एक आरसाच आहे. बघा, सगळ्यात मोठं कारण म्हणजे औषधांचा गैरवापर आणि अतिवापर. सर्दी खोकल्यासाठी डॉक्टरांना न विचारता अँटीबायोटिक्स घेणं किंवा कोर्स अर्धवट सोडणं, याने आपणच नकळतपणे बॅक्टेरियांना ट्रेनिंग देत असतो. आणि यात भर पडते ती अस्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या अभावाची. हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन कंट्रोल नीट नसेल तर हे सुपरबग्स तिथेच फोफावतात. आणि बऱ्याचदा तर नक्की कोणतं इन्फेक्शन आहे हे तपासल्याशिवायच औषधं दिली जातात. या सगळ्यामुळेच ही आग आणखी भडकते. हे लक्षात घ्या, ही समस्या आता फक्त एका शहराची किंवा देशाची नाही राहिली आहे. हे एक ग्लोबल हेल्थ क्रायसिस म्हणजे जागतिक आरोग्य संकट बनलं आहे. आणि याचे परिणाम आपल्या कल्पनेच्याही पलीकडचे असू शकतात. जरा डोळे मिटून 2 जगांची कल्पना करा. एक जग जिथे आपली औषधं काम करतात, तिथे साधं इन्फेक्शन बरं होतं, मोठी ऑपरेशन सुरक्षितपणे होतात. आणि आता दुसरं जग, जिथे हीच औषधं निकामी झाली आहेत, तिथे साधं खर्चटलं तरी जीव जाऊ शकतो. कोणतीही सर्जरी म्हणजे एक मोठं जुगार ठरू शकतो. दुर्दैवाने AMR आपल्याला याच दुसऱ्या भयान वास्तवाच्या दारात आणून उभं करते. म्हणजे बघा, हा धोका फक्त आरोग्यापुरता मर्यादित नाहीये. याचे अनेक पदर आहेत. एक तर हा पब्लिक हेल्थ थ्रेट आहेच,
कारण साधी इन्फेक्शन्स जीवघेणी ठरू शकतात. दुसरं, हा एक मोठा आर्थिक बोजा आहे, कारण हॉस्पिटलमधला मुक्काम वाढतो, उपचारांचा खर्च वाढतो. आणि तिसरं, याला आता एक ग्लोबल सिक्युरिटी रिस्क म्हणजे जागतिक सुरक्षा धोका म्हणूनही पाहिलं जाते. इतकी ही गंभीर गोष्ट आहे. चला, आता पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया. या जागतिक संकटाचा आणि आपल्या शहरातल्या सांडपाण्याचा नेमका काय संबंध आहे? संबंध अगदी थेट आणि खूपच गंभीर आहे. खरं तर आपलं सांडपाणी या सुपरबग्ससाठी एक प्रकारचं हॉटेल आणि त्यांच्या प्रसारासाठीचा सुपर हायवे बनला आहे. कसं? तर आपण जी औषधं घेतो, आपल्या शरीरातले जे रेझिस्टंट बॅक्टेरिया आहेत, ते सगळे शेवटी या सांडपाण्यातच एकत्र येतात. आणि तिथे या बॅक्टेरियांना एकमेकांशी नेटवर्किंग करायला मोकळं रान मिळतं. ते आपले रेझिस्टन्स जीन्स एकमेकांना देतात आणि आणखी शक्तिशाली बनतात. आणि म्हणूनच सांडपाण्यातल्या AMRचा नकाशा बनवणं इतकं महत्त्वाचं आहे. हा नकाशा म्हणजे एक प्रकारची अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे, धोक्याची पहिली सूचना. या नकाशावरून आपल्या हेल्थ सिस्टीमला हे कळू शकतं की समाजात नेमके कोणते सुपरबग्स पसरत आहेत, भविष्यात कोणत्या इन्फेक्शनची लाट येऊ शकते याचा अंदाज बांधता येतो. आणि ही माहिती आपल्याला वेळेवर तयार राहण्यासाठी आणि योग्य पावलं उचलण्यासाठी प्रचंड मदत करते. तर मग विचार करा, जर आपल्याच शहराची सांडपाणी व्यवस्था आपल्याला पुढच्या मोठ्या आरोग्य संकटाचा इशारा देत असेल, तर मग आता इथून पुढे जायचं कुठे? करायचं काय? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून शोधावं लागेल. कारण या उत्तरावरच आपलं सगळ्यांचं सुरक्षित भविष्य अवलंबून आहे.